आंबेडकर यांनी याचा विरोध म्हणून स्वाक्षरी मोहीम पुरा महाराष्ट्रात राबवण्यात येत आहेत। त्याच माध्यमातून आम्ही उल्हासनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुद्धा या ठिकाणी स्वाक्षरी मोहीम राबवत आहेत। तर आज उल्लासनगर में ईवीएम के खिलाफ जो ये मुहिम चल रहा है, हमारे माननीय प्रकाश आंबेडकर जी के आदेश के अनुसार पूरे महाराष्ट्र में जो ईवीएम के खिलाफ मुहिम चल रहा है, उसी वजह से आज हम लोग यहाँ पर लोगों का सिग्नेचर ले रहे हैं। और यहाँ पर आप देख रहे हैं कि ईवीएम के खिलाफ लोग कितने खुशी से इसका विरोध कर रहे हैं कि आगे से हमारी सरकार जाग जावे और ईवीएम को न लेके जो पहले से चली आ रही है इलेक्शन की, वो मुहिम चालू करना चाहिए और ईवीएम पूरी तरह से बैन होनी चाहिए। इस तरह से लोगों में एक आक्रोश है, वो आपको आज उल्लासनगर में भी दिखाई दे रहा है। और ये पूरे महाराष्ट्र में 16 तारीख तक अभियान चल रहा है, जो आपको 16 तारीख को इसका बहुत बड़ा प्रतिसाद आपको दिखाई देगा। जे मतदार राजा होता तो स्वतः समाधानी नाहीये, कारण त्याला कुठेतरी मनामध्ये कुचकुचते की मी ज्याला मतदान दिलं पण माझं मतदान ते दिसतच नाही। म्हणून आमच्या आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी ईव्हीएम मशीनच्या विरोधात जे जन आंदोलन पुकारले आहे आणि त्याची सुरुवात महाराष्ट्रामधून होतच आहे ना। आज आम्ही आमच्या उल्हासनगर 141 विधानसभामधून सुद्धा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून सुरुवात केलेली आहे आणि आज सकाळपासून हजारोच्या संख्येने नागरिकांनी तर आपल्या मनातील विरोध या त्यांच्या सहीच्या द्वारे इथं निषेध केला आहे। आणि जोपर्यंत ईव्हीएम मशीन बंद होत नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन असं चालूच राहणार आहे। आणि जर सरकारने लवकरात लवकर याच्यावर विचार केला नाही तर वंचित बहुजन आघाडीतर्फे लाखोच्या संख्येने मंत्रालयावर आम्ही मोर्चा नेणार। जय भीम, जय संविधान।